धाराशिव जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे। यामुळे भूम, परांडा या तालुक्यांमधल्या अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे, तर खरीपासह इतर पिकांना सुद्धा मोठा फटका बसलाय। जनावरं सुद्धा वाहून गेल्याने शेतकऱ्यांचं अतोनात आणि मोठं नुकसान झालंय। धाराशिव जिल्ह्यातली भीषण परिस्थिती दाखवणारा लोकशाही मराठीचा हा सविस्तर रिपोर्ट। धाराशिव जिल्ह्यात पावसाचा कहर, 150 पेक्षा अधिक लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन, शेतीला फटका, जनावरं वाहून गेली, बळीराजाचं मोठं नुकसान। पाण्याच्या थेंबाथेंबासाठी संघर्ष करणाऱ्या दुष्काळी मराठवाड्यावर सध्या निसर्गाची चांगलीच अवकृपा झाली आहे। गेल्या 3 दिवसांपासून पावसानं धाराशिव जिल्ह्याला चांगलंच झोडपलंय। भूम, परंडामध्ये तर पुरात अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं रेस्क्यू केलं जात आहे। त्यांना सुरक्षित स्थळी हलवून प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। अजून पावसाची इशारा आहे। आपलं सर्व धरण भरलेली आहे आणि मोठ्या प्रमाणाने आता डिस्चार्ज सुरू आहे। त्यामुळे नदीकाठचे सर्व नागरिकांना आम्ही आमच्या महसूल विभागाकडून, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून, पाटबंधारे विभागाकडून आपण इशारा दिलेली आहे की आपण सुरक्षितपणे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर व्हा। यासाठी आमच्या सर्व गाव पातळीवर यंत्रणा, तहसीलदार, बीडीओ तुमच्या मदतीत आहे आणि कुठल्याही अडचणी आला तो सगळे नागरिक आम्हाला संपर्क करू शकतात। आंबी गावात असलेल्या अंबिका मंदिरालाही पाणी लागलं। याच गावातील मुकुंद गटकळ यांच्या घरात पुराचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय। कष्टानं उभा केलेला गटकळ यांचा संसार पाण्यात वाहून गेलाय। मुलानं जेव्हा आपल्या दप्तराबद्दल विचारणा केली तेव्हा गटकळ दाम्पत्याच्या अश्रूंचा बांध फुटल्याचं दिसून आलं। आता करमाळा, खरडा, जामखेड या गावाचा परांडा, भूम या गावांचा संपर्क तुटलेला आहे आणि आजूबाजू शेत वस्ती आणि खेडेपाडी। लाईट रात्री 7 वाजल्यापासून बंद आहे, अजून आलेली नाही लाईटला पाणी जास्त आल्यामुळे काही प्रॉब्लेम सुटलेला नाही। रानात वस्ती, रात्री गावात आलोय, खंडिक शेर राहायचं 2 जणांच्या तिथं, 2-4 जनावर आहेत। वाहून गेलंय का असं नदीच्या आत इतकाच अंतर आहे नदीचा, वाहून गेलं तर काय आम्हाला अजून साधनच नाही जायला। नुकसानीची पाहणी करण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे धाराशिव जिल्ह्यात दाखल झाले होते। त्यांनी चिंचपूर ढगे गावातील शेतीची पाहणी केली। यावेळेस गिरीश महाजन यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलंय। 4 गाय, 2 म्हशी, 2 गाय वाहून गेल्या। मग तेवढ्या दुधाच्या पैशावर आपलं घर चालतंय। आता बागाचे पैसे 6 महिन्यावर आलते, झालं ही तर असं राडा झाला। वर्षभर जटायचं सध्या अवघड आहे। लेकरांना त्याशी वाचू पाण्यात एकदम वाढलं, एकदम पाणी आलं। आम्हाला कळलं नाही पाणी आलेलं, आम्ही खोलीत झोपलेलो सगळे। लेकरं बुडा लागली, आम्ही खांद्यावर लेकरं मी उभा केली तासभर। गावातून फोन आला की आला बाहेर निघा, आम्हाला बाहेर निघू वाटवना, अरे का बाहेर निघा तो वाहून जातो। सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही। ज्यांचे घरं बुडालेले आहेत, ज्यांचं नुकसान झालंय त्यांना तात्काळ आम्ही मदत देऊ। आजकालमध्ये पंचनामे पूर्ण होतील, कारण कालपर्यंत पाऊस जेवढा होता सगळे अधिकारी आमचे रात्रंदिवस 24/7 या ठिकाणी काम करतायत आणि तात्काळ मदत जी असेल ती आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत। धाराशिव जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यात 322 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। सोमवारी 24 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली। मुसळधार पावसानं 1,70,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे ती प्रशासनाकडून लवकरात लवकर पंचनामे होऊन जास्तीत जास्त सरकारच्या मदतीची। सरकारची ही मदत मिळाली तरच या भागातील शेतकऱ्यांची शेती आणि अनेकांचे संसार पुन्हा उभे राहणार आहेत। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।